नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली या विषयावरील पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। मित्रांनो, तर आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, गोदावरी। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी हे गोदावरी नदी आहे। ऑप्शन क्रमांक बी आपले उत्तर असेल। तर आपला पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम हा ऑप्शन क्रमांक बी पहा मित्रांनो, त्र्यंबकेश्वर येथे होतो। गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे होतो। तर आपला पुढला प्रश्न आहे मित्रांनो, गोदावरी नदीला कोणती उपाधी दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, दक्षिण गंगा। गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून उपाधी दिली जाते। तर आपला पुढला प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, सी पहा मित्रांनो, महाबळेश्वर। कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो। तर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, उल्हास। महाराष्ट्रातील उल्हास ही नदी पश्चिम वाहिनी आहे। ऑप्शन क्रमांक सी। तर आपला पुढचा प्रश्न आहे, तापी नदीचा उगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, तापी नदीचा उगम हा सातपुडा पर्वतरांगेमध्ये होतो। ऑप्शन क्रमांक ए। तर आपला पुढला प्रश्न आहे मित्रांनो, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, भीमा नदी हे कृष्णा नदीची उपनदी आहे। तर आपला पुढला प्रश्न आहे, भीमा नदीचा उगम कोठे होतो? तर भीमा नदीचा उगम हा ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर येथे होतो। तर आपला पुढला प्रश्न आहे, पंचगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर आपले योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी। पंचगंगा नदी हे कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहते। तर आपला पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर महाराष्ट्रातील कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर ऑप्शन क्रमांक सी पहा मित्रांनो, उल्हास ही नदी महाराष्ट्रातील उल्हास ही नदी अरबी समुद्राला मिळते। तर आपला पुढला प्रश्न आहे, गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण हे ऑप्शन क्रमांक बी छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे। महाराष्ट्रातील दुसऱ्या सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, कृष्णा। महाराष्ट्रातील दुसरी सर्वात लांब नदी हे कृष्णा नदी आहे। तर आपला पुढला प्रश्न आहे, वैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वैनगंगा नदी हे ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, प्राणहिता या नदीची उपनदी आहे। ऑप्शन क्रमांक बी। तर आपला पुढला प्रश्न आहे, वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमातून कोणती नदी तयार होते? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमातून प्राणहिता ही नदी तयार होते। तर आपला पुढला प्रश्न आहे, पैनगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पैनगंगा नदी हे ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, वर्धा या नदीची उपनदी आहे। ऑप्शन क्रमांक ए। तर आपला पुढला प्रश्न आहे, मंजरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो,
मंजरा नदी हे गोदावरी नदीची उपनदी आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी खंभातच्या आखातात मिळते? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील तापी नदी हे खंभातच्या आखातात मिळते. तर आपला पुढला प्रश्न आहे, तापी नदीवरील हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तापी नदीवरील हातनूर धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, तापी नदीवरील हातनूर धरण हे जळगाव या जिल्ह्यात आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, कृष्णा नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, तर आपला पुढला प्रश्न आहे, कृष्णा नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, भीमा. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी हे भीमा नदी आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, गोदावरी नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, गोदावरी नदी हे बंगालच्या उपसागराला मिळते. ऑप्शन क्रमांक सी. मित्रांनो, गोदावरी नदी हे पूर्ववाहिनी नदी असल्यामुळे हे बंगालच्या उपसागराला मिळते. आपला पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे कोणत्या नदीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे हे गोदावरी नदीचे खोरे आहे. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघा मित्रांनो, पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, गोदावरी. पूर्णा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. ऑप्शन बी आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न आहे, प्रवरा नदीचा उगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, रतनगड परिसर. प्रवरा नदीचा उगम हा रतनगड परिसरामध्ये होतो. तर आपला पुढला प्रश्न आहे, प्रवरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, मुळा मुठा नदी कोणत्या शहरातून वाहते? तर मुळा मुठा नदी हे ऑप्शन क्रमांक बी तर मुळा मुठा नदी हे कोणत्या शहरातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, पुणे. तर मुळा मुठा नदी हे पुणे या शहरातून वाहते. तर आपला पुढचा प्रश्न आहे, मुळा मुठा नदी कोणत्या नदीला मिळते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, मुळा मुठा नदी हे ऑप्शन क्रमांक बी भीमा नदीला मिळते. तर आपला पुढला प्रश्न आहे, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर आपला ऑप्शन क्रमांक बी पहा मित्रांनो, कृष्णा. कोयना नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक डी बघा मित्रांनो, उल्हास ही नदी. महाराष्ट्रातील उल्हास ही नदी पूर्ववाहिनी नाही. तर आपला पुढला प्रश्न आहे, वर्धा नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो? तर आपले ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, वर्धा नदीचा उगम हा मध्य प्रदेश या राज्यातून होतो. तर आपला पुढला प्रश्न आहे, प्राणहिता नदी पुढे
कोणत्या नदीला मिळते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, गोदावरी. प्राणहिता नदी हे पुढे गोदावरी नदीला मिळते. तर आपला पुढला प्रश्न आहे, गोदावरी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, नाशिक. गोदावरी नदी हे नाशिक या जिल्ह्यातून उगम पावते. तर आपला पुढला प्रश्न आहे, भीमा नदीवरील उंजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमा नदीवरील उंजनी धरण हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. आपले योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए असेल. तर आपला पुढला प्रश्न आहे, पंचगंगा नदी कोणत्या नदीला मिळते? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो. कृष्णा. पंचगंगा नदी हे कृष्णा या नदीला मिळते. तर आपला पुढला प्रश्न आहे, कृष्णा नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, बंगालचा उपसागर. कृष्णा नदी हे बंगालच्या उपसागराला मिळते. तर आपला पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी विदर्भाची महत्त्वाची नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, वैनगंगा हे महाराष्ट्रातील विदर्भाची महत्त्वाची नदी आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, गोदावरी नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक डी बघा मित्रांनो, वरील सर्व. मित्रांनो, मंजरा, प्रवरा आणि पूर्णा हे तिन्ही गोदावरीच्या उपनद्या आहेत. तर आपला पुढचा प्रश्न आहे, तापी नदी कोणत्या नदीची? तर आपला पुढला प्रश्न आहे, तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, पूर्व ते पश्चिम. तापी नदी हे पूर्व ते पश्चिम या दिशेने वाहते. तर आपला पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचा उगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, सह्याद्री. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचा उगम हा सह्याद्री येथे होतो. तर आपला पुढला प्रश्न आहे, वैनगंगा नदी कोणत्या भागात वाहते? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, विदर्भ. वैनगंगा नदी हे विदर्भ या भागात वाहते. तर आपला पुढला प्रश्न आहे, गोदावरी नदीचे खोरे महाराष्ट्राच्या किती टक्के भाग व्यापते? तर आपले ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, 49. गोदावरी नदीचे खोरे महाराष्ट्राचे 49% भाग व्यापते. तर आपला पुढला प्रश्न आहे, पेंच नदी कोणत्या नदी प्रणालीतील संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, वैनगंगा नदी. पेंच नदी कोणत्या नदी प्रणालीशी संबंधित आहे? हा प्रश्न होता मित्रांनो. पेंच नदी. तर आपला पुढला प्रश्न आहे, पेंच नदी हे कोणत्या नदी प्रणालीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, वैनगंगा. पेंच नदी वैनगंगा या नदीशी संबंधित आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, वर्धा नदी कोणत्या जिल्ह्याला नाव देते? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, वर्धा नदी हे वर्धा या जिल्ह्याला नाव देते. तर आपला पुढला प्रश्न आहे, गोदावरी नदीवरील नंदूर मधमेश्वर धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, नाशिक. गोदावरी नदीवरील नंदूर मधमेश्वर धरण हे नाशिक या जिल्ह्यात आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणत्या नदीवर आहे? तर आपले ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, कोयना. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे कोयना या नदीवर आहे.
तर आपला पुढला प्रश्न आहे, सावित्री नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, अरबी समुद्र. सावित्री नदी हे अरबी समुद्राला मिळते. तर आपला पुढला प्रश्न आहे, वशिष्ठी नदी कोणत्या प्रदेशात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, कोकण. वशिष्ठी नदी हे कोकण या प्रदेशात आढळते. तर आपला पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी महाराष्ट्रातून बाहेर पडून कोणत्या राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, गोदावरी नदी हे महाराष्ट्रातून बाहेर पडून तेलंगणा या राज्यात प्रवेश करते. तर आपला पुढला प्रश्न आहे, भीमा नदीचा संगम कृष्णा नदीशी कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, रायचूर जवळ. भीमा नदीचा संगम कृष्णा नदीशी रायचूर जवळ होतो. तर आपला पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांमध्ये महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांमध्ये सर्वाधिक क्षेत्र कोणत्या नदीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, गोदावरी. महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांमध्ये सर्वाधिक क्षेत्र हे गोदावरी नदीचे आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, दुधना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, पूर्णा. दुधना नदी हे पूर्णा नदीची उपनदी आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, गिरणा नदी हे तापी नदीची उपनदी आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, पांझरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, पांझरा नदी हे तापी नदीची उपनदी आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नदी प्रणालींचे मुख्य विभाजन कशामुळे होते? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांग. महाराष्ट्रामध्ये नदी प्रणालींचे मुख्य विभाजन सह्याद्री पर्वतरांग यामुळे होते. तर आपला पुढला प्रश्न आहे, कोकणातील नद्या सर्वसाधारणतः कशा असतात? तर आपला पुढला प्रश्न आहे, कोकणातील नद्या साधारणतः कशा असतात? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, लहान व वेगवान. तर कोकणातील नद्या ह्या साधारणतः लहान व वेगवान असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती मानली जाते? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, भीमा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी भीमा मानली जाते. तर आपला पुढला प्रश्न आहे, तापी नदीचे खोरे महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, खानदेश. तापी नदीचे खोरे महाराष्ट्राच्या खानदेश या भागात आहेत. तर आपला पुढला प्रश्न आहे, वैनगंगा व वर्धा नद्यांच्या संगमाजवळ कोणत्या नदी तयार होते? तर आपला पुढला प्रश्न आहे, वैनगंगा व वर्धा नद्यांच्या संगमाजवळ कोणती नदी तयार होते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, प्राणहिता. वैनगंगा व वर्धा या नद्याच्या संगमाजवळ प्राणहिता नदी तयार होते. तर आपला पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरे स्थान कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, कृष्णा. महाराष्ट्राच्या नदी खोऱ्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान हे कृष्णा नदीचे आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे आणि अंतिम प्रश्न पण हाच आहे, महाराष्ट्रातील बहुतेक नद्या कोणत्या दिशेने वाहतात?
तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, पूर्वेकडे. महाराष्ट्रातील बहुतेक नद्या ह्या पूर्वेकडे वाहतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण जेवढे पण प्रश्न बघितले आहेत त्यामध्ये आपल्याला जे पण महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत, आपल्या भरतीसाठी लक्षात ठेवण्याच्या ज्या पण बाबी आहेत त्या आपण बघूया. आणि हे केल्याने आपले एकदा पूर्ण व्हिडिओचे रिव्हिजन पण होऊन जाईल. तर मित्रांनो, गोदावरीला दक्षिण गंगा या नावाने पण ओळखले जाते. या गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे होतो. भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर येथे होतो. तापी नदी हे पूर्व ते पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि वर्धा आणि वैनगंगा या नदीच्या संगमातून प्राणहिता हे नदी तयार होते. तर आपला पुढचा पॉईंट आहे गोदावरी खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे. याने महाराष्ट्राचा सुमारे 49% भाग व्यापला आहे. पश्चिम वाहिनी नद्या आपण आता पाहूया. इथं हे सर्व दिलेले जेवढे पण नद्यांची नावे आहे हे सर्व नद्या पश्चिम वाहिनी आहे. यामध्ये उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तरेखोल इत्यादी हे सर्व नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण. आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.